विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज सेकंड सेमिस्टरचा जो कोर्य आहे तर या कोर्यमधील समउत्पत्ती वक्राचा अर्थ व गुणधर्म हा जो मुद्दा आहे तर हा आपण आज घेणार आहोत. आणि आपण मागील तासामध्ये उत्पादन फलनाची जी काही संकल्पना आहे होती, उत्पत्ती वक्राचा अर्थ आणि त्याचा गुणधर्म काय आहे तर ते गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. त्यालाच इंग्रजीमध्ये मिनिंग अँड प्रॉपर्टीज ऑफ आयसोकॉन्स असं म्हटलं जातं. तर ही जी समउत्पत्ती मागील वर्षी समवर्ती वक्र हा अभ्यासला तर त्या समवर्ती वक्राप्रमाणेची एक संकल्पना या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आहे. आता उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये समउत्पत्ती वक्रास विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. उपभोक्त्यांच्या गरजाची पूर्तता व्हावी या म्हणून वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं. आणि मग असे उत्पादन करत असताना उद्योग संस्थेचा त्यामागील जो हेतू असतो, जो मुख्य उद्देश असतो तो असतो महत्तम नफा कमावणे. काय आहे तर त्यांचा जो मुख्य उद्देश असतो तर मुख्य उद्देश हा महत्तम नफा कमावणे प्राप्त करणे हा असतो. आणि मग त्यासाठी उद्योग संस्था उत्पादन घटकांचा अतिशय कौशल्यपूर्ण आणि काटकसरीने वापर करतात. आणि प्रत्येक उद्योग संस्था उत्पादन घटकांचा युक्ततम वापर करून पर्याप्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करतात. आणि याचाच अर्थ की कमीत कमी खर्चामध्ये, याचाच अर्थ काय आहे, किमान खर्चामध्ये कमाल नफा कमावण्याचा उद्देश हा उद्योग संस्था यामधून करत असतात. आणि त्यालाच आपण पर्याप्त उत्पादन असं म्हणतो. मग महत्तम नफा मिळवणे हे संयोजकाचे उद्दिष्ट आहे. आणि मग यासाठी विविध घटकांच्या जो बाजारातील किमती आहेत त्याची प्रतिस्थापन करण्याची तांत्रिक संभाव्यता या दोन गोष्टीवर काय आहे, या दोन गोष्टी ह्या विचारात घेतल्या जातात. आणि यामुळे व्ययात उत्पादनाचे एक विशिष्ट परिमाण तयार करता येते. आणि अशा विविध उत्पादन घटकांचा सहयोग अत्यंत दक्षतापूर्वक उत्पादकाला शोधावा लागतो. आणि मग वेगवेगळे उत्पादन घटकांचे सहयोग असतात. मग कोणता सहयोग निवडायचा तर हे अत्यंत ज्याला आपण काय म्हणतो दक्षतेपूर्वक त्याची निवड ही करावी लागते. आणि मग हे जे वेगवेगळे सहयोग आहेत तर या एक विशिष्ट उत्पादन जे आहे तर उत्पादनाची एक विशिष्ट मात्रा किमान खर्चात तयार करण्याकरता ज्या तंत्राचा आधुनिक अर्थशास्त्रज्ञ वापर करतात तर त्या तंत्राला समउत्पत्ती वक्र असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, समउत्पत्ती वक्र असे म्हटले जाते. आणि मग आपल्याला समउत्पत्ती वक्र म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. त्याचा शब्द कसा तयार झाला, तो कुठून आला हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून मग समउत्पत्ती जो ॲसोकॉन्ट आहे, इंग्रजीमध्ये त्याला ॲसोकॉन्ट म्हणतात. तर हा इंग्रजीमधील जो ॲसोकॉन्ट शब्द आहे हा शब्द ग्रीक भाषेतील ॲसो या शब्दापासून तयार झाला. आणि ॲसोचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो इक्वल. आणि इक्वल म्हणजे समान असा अर्थ घेतला जातो. आणि जो क्वांट आहे, क्वांट म्हणजे क्वांटिटी. आणि क्वांटिटी म्हणजे त्याचा अर्थ आहे संख्या किंवा त्याचा अर्थ आहे मात्रा, संख्या किंवा मात्रा. आणि मग संख्या किंवा मात्रा, मग यावरून हे जे दोन शब्द एकत्र झाले तर यावरून समउत्पत्ती वक्र हा शब्द तयार झालेला आहे. समउत्पत्ती हा शब्द तयार झाला. आणि म्हणून मग या वक्रावरील कोणत्याही बिंदूच्या ठिकाणी समान उत्पादन मिळते हे लक्षात ठेवायचं. काय आहे, समउत्पत्ती वक्रावरील कोणताही बिंदू घेतला तर त्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे ते समान आहे, म्हणून त्याला समउत्पत्ती म्हटलं जातं. काय असतं, समान उत्पादन मिळते. आणि त्यामुळेच समउत्पत्ती वक्रास समउत्पादन वक्र असे म्हटले जाते. आता हे जे समउत्पत्ती वक्र आहेत तर समवर्ती अगोदर सांगितलं मी की समवर्ती वक्राप्रमाणेच उत्पादनाच्या पातळ्यांचे विश्लेषण करण्यासाठी तंत्र विकसित करण्यात आले. आणि मग समउत्पत्ती वक्राला वेगवेगळी नावे आहेत.
वेगवेगळ्या नावाने समउत्पत्ती वक्र ओळखले जातात. दुसरं एक नाव आहे प्रोडक्ट कर्व. आणखी एक नाव आहे त्याला की उत्पादन समवर्ती वक्र, ज्याला प्रोडक्शन इंडिफरन्स कर्व असं म्हटलं जातं. तर अशा वेगवेगळ्या नावाने समउत्पत्ती वक्र हे ओळखले जातात. कोणतंही नाव आलं तर त्याला ॲसोकॉन्ट म्हणतात, एवढं लक्षात ठेवायचं. यानंतर समउत्पत्ती वक्राच्या आपल्याला व्याख्या पण माहीत असली पाहिजे. की आता ही वरची आपण जो अगोदरचा भाग पाहिला ती झाली त्याची संकल्पना, म्हणजे समउत्पत्ती वक्र कशासाठी महत्त्वाचा आहे, का अभ्यास करायचा, तर तो भाग झाला. परंतु आपल्याला समउत्पत्ती वक्र म्हणजे काय, त्याचा अर्थ सांगता आला पाहिजे, त्याची व्याख्या सांगता आली पाहिजे. आणि मग समउत्पत्ती वक्राच्या काही व्याख्या हे आपण निवडक व्याख्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये एक व्याख्या घेतलेली आहे प्राध्यापक कोहेन आणि दुसरी आहे रॉस एकर्ट आणि रिचर्ड लेटविच या दोघांनी एक व्याख्या केलेली आहे. तर अशा दोन व्याख्या आपण पाहूया. आता प्राध्यापक कोहेन यांच्या मते समउत्पत्ती वक्रावरील प्रत्येक बिंदूच्या ठिकाणी प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा महत्तम दर हा स्थिर असतो. काय असतो? उत्पादनाचा महत्तम दर हा स्थिर असतो, असं प्राध्यापक कोहेन यांचं मत आहे. म्हणजे समउत्पत्ती वक्रावरील कोणताही बिंदू घेतला तर कोणत्याही बिंदूच्या ठिकाणी उत्पादनाचा महत्तम दर स्थिर असतो. दुसरी व्याख्या आहे रॉस एकर्ट, रिचर्ड लेटविच यांच्या मते आता हे इथं चुकून समवर्ती झाल्या, समउत्पत्ती आहे ते समउत्पत्ती वक्र उत्पादनाचे विशिष्ट परिमाण प्राप्त करण्यासाठी उद्योग संस्थेस आवश्यक असलेले उत्पादन घटकाचे विविध संयोग दर्शवितात. काय दर्शवितात? उत्पादनाचे वेगवेगळे संयोग जे आहेत तर ते संयोग दर्शवण्याचं काम, उत्पादन घटकांचे विविध संयोग दर्शवण्याचं काम ही समउत्पत्ती वक्र करतात, असं रॉस एकर्ट आणि रिचर्ड लेटविच यांचं मत आहे. थोडक्यात उत्पादन घटकाच्या विविध संयोगापासून प्राप्त होणारे उत्पादनाचे महत्तम परिमाण दर्शविणारे सम उत्पत्ती वक्र हे भूमितीय तंत्र आहे आणि या वक्रावरील कोणत्याही बिंदूच्या ठिकाणी उत्पादनाची मात्रा ही समान असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही गृहीत आहेत की समउत्पत्ती वक्र हा कधी खरा ठरतो, तर त्याची काही गृहीत ही सांगितलेली आहेत की उद्योग संस्था दोनच उत्पादन घटकांचा विचार करतात. आता आपण सुद्धा विश्लेषणासाठी दोनच उत्पादन घटकांचा विचार करतो. आणि मग यामध्ये हे जे उत्पादनाचे घटक आहेत तर ते दोन उत्पादनाचे घटक आपण विचारात घेतलेले आहे. एक आहे श्रम आणि दुसरा आहे कॅपिटल, भांडवल. तर दोन उत्पादनाचे घटक आहेत. त्यानंतर दुसरं गृहीत आहे उत्पादन घटकांचा घटत्या सीमांत दराने वापर केला जातो. म्हणजे जो काही घटत्या सीमांत दर आहे तर त्याचा वापर केला जातो, त्याला आपण मार्जिनल डिमिनिशिंग रेट जो आहे MRTS, तर हा MRTSचा वापर या ठिकाणी केला जातो, म्हणून हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे विश्लेषण काळात उत्पादनाचे तंत्र स्थिर असते, त्यात बदल होत नाही. आणि चौथं गृहीत आहे उत्पादन घटक हे विभाज्य असतात, म्हणजे आवश्यकतेनुसार त्यांचं विभाजन हे करता येतं. तर अशी 4 गृहीत ही या समउत्पत्ती वक्राचं विश्लेषण करत असताना घेतलेली आहे. त्यानंतर समउत्पत्ती वक्र हे उत्पादनाचे विशिष्ट परिमाण दर्शवितात आणि मग जे विशिष्ट परिमाण आहे ते परिमाण करण्यासाठी श्रम व भांडवल या दोन घटकांचा वापर आपण गृहीतामध्येच पाहिलं की दोन घटकांचा वापर केला जातो आणि या दोन घटकांच्या वेगवेगळ्या संयोगातून उत्पादनाची एक ठराविक मात्रा प्राप्त करणे शक्य असते. आणि पुढील उदाहरण जे आहे तर त्या उदाहरणामध्ये आपण X वस्तूचे
100 नगांचं उत्पादन करण्यासाठी श्रम आणि भांडवलाच्या विविध सहयोग हे दर्शवलेले आहेत. तर ते आपण उदाहरण पाहूया. आणि मग या उदाहरणामध्ये वेगवेगळे काय केलेलं आहे की श्रम आणि भांडवल यांच्या मात्रा ह्या विचारात घेतलेल्या आहेत, त्या दर्शवलेल्या आहेत. आणि मग यामध्ये आता श्रम आणि भांडवलाची मात्रा आहे की श्रमाची 1 मात्रा आहे तेव्हा भांडवलाच्या मात्रा 10 वापराव्या लागतात. श्रमाची 2 मात्रा वाढ झाली, त्यानंतर भांडवलाची मात्रा कमी होते. पुन्हा श्रमाच्या मात्रेमध्ये 3 इतकी वाढ झाली, भांडवलाची मात्रा आणखीन कमी होते. म्हणजे थोडक्यात काय आहे की येथे सुरुवातीला काय आहे, पहिल्या संयोगामध्ये श्रमाची मात्रा किती आहे, 1 आहे. श्रमाची मात्रा जी आहे तर ती श्रमाची मात्रा आहे 1 आणि भांडवलाच्या मात्रा आहेत 10. आणि त्यानंतर श्रमाची मात्रा काय आहेत, जसजशा वाढत जातात. श्रमाच्या मात्रा काय आहे, जसजशा वाढत जातात तसतशा भांडवलाच्या मात्रा ह्या कमी होत जातात. म्हणजे एका उत्पादन घटकामध्ये वाढ होते तर दुसऱ्यामध्ये घट होते. आणि मग शेवटी भांडवलाची मात्रा ह्या काय आहेत, त्या कमी कमी होत जातात आणि श्रमाच्या मात्रा वाढत जातात. आणि मग शेवटी 7 एवढी श्रमाची मात्रा असताना भांडवलाची मात्रा फक्त किती आहे, 1 एवढी आहे. आणि मग येथे आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येक संयोगाच्या बाबतीत श्रम व भांडवल हे परस्परांना पर्यायित केले जातात. म्हणजे एक घटक दुसऱ्या घटकामध्ये पर्यायित केला जातो. म्हणजे एकामध्ये वाढ केली असता दुसऱ्यामध्ये काय आहे, घट केली जाते किंवा घट होते. आणि म्हणजेच या ठिकाणी जो पर्यायिताचा सीमांत दर आहे तर हा घटता असतो, घटता सीमांत पर्यायिता दर. त्यानंतर आपण आकृतीद्वारे स्पष्टीकरण पाहूया की आकृतीद्वारे सुद्धा आपल्याला स्पष्टीकरण करायचं आहे. मध्ये मग आपल्याला आकृतीत सही अक्षावर काय दर्शवलेलं आहे, श्रमाची मात्रा लेबर, आणि वाय अक्षावर कॅपिटल दर्शवलेला आहे, भांडवलाची मात्रा. आणि पी सी हा जो आहे पी सी, तर पी सी हा पूर्ण पी सी जो आहे पी सी इथपर्यंत, तर हा पी सी जो आहे तो समउत्पत्ती वक्र आहे. आणि ज्यावरील या समउत्पत्ती वक्रावरील प्रत्येक बिंदू किती नगाचं उत्पादन करतो तर ते इथं दर्शवलेलं आहे 100 नगांचे. किती, 100 नगांचे उत्पादन करतो. आणि हे उत्पादन करण्यासाठी श्रम व भांडवलाच्या विविध संयोगांचा वापर केला आहे. आता प्रथम आपण पाहूया की प्रथम पी सी वक्रावरील म्हणजे या समउत्पत्ती वक्रावरील काय आहे, ई बिंदूच्या ठिकाणी, हा जो ई बिंदू आहे तर या ई बिंदूच्या ठिकाणी भांडवलाच्या मात्रा अधिक, म्हणजे भांडवल काय आहे ओ पासून तर सी पर्यंत, म्हणजे आपण ज्याला ओ सी म्हणतो, ओ सी. आणि श्रमाच्या मात्रा किती आहेत, श्रमाच्या मात्रा कमी आहेत, फक्त ओ एल. आता हे ओ एलमधलं अंतर आणि ओ सीमधलं अंतर यामध्ये हा ओ सी जो आहे तो जास्त आहे, कशापेक्षा, ओ एलपेक्षा. ओ सी ग्रेटर दॅन ओ एल. म्हणून मग या ठिकाणी काय आहे, भांडवलाच्या मात्रा ह्या अधिक वापरलेल्या आहेत आणि श्रमाच्या मात्रा ह्या कमी वापरलेल्या आहेत. कोणत्या बिंदूच्या ठिकाणी, ई बिंदूच्या ठिकाणी. झालं. आता याच वक्रावरील दुसरा बिंदू आपण विचारात घेऊया, तो आहे E1. E1 बिंदूच्या ठिकाणी, E1 बिंदूच्या ठिकाणी काय आहे तर E1 बिंदूच्या ठिकाणी उलट परिस्थिती आहे की E1 बिंदूच्या ठिकाणी मग काय होतं आहे की E1 बिंदूच्या ठिकाणी OC1 एवढ्या भांडवलाच्या मात्रा आहेत, OC1 एवढ्या, तर OL1 एवढ्या श्रमाच्या मात्रा आहेत. आणि या ठिकाणी OC हे जे अंतर आहे ते OLपेक्षा कसं आहे, कमी आहे, कमी, लेस दॅन. OC1 लेस दॅन OL1.
आणि मग या ठिकाणी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी भांडवलाच्या मात्रा ज्या आहेत त्या कमी वापरल्या आणि श्रमाच्या मात्रा अधिक वापरून 100 नगांचं उत्पादन केलेलं आहे. मग येथे काय दिसून येतं, तर येथे असं दिसून येतं की उत्पादन एका उत्पादन घटकास दुसऱ्या उत्पादन घटकामध्ये पर्यायित केले जाते. उत्पादनाची मात्रा विशिष्ट वक्रावरील कोणत्याही घटक संयोगाच्या बाबतीत ही समान असते. वक्रावरील कोणताही बिंदू घ्या तुम्ही. आता आपण हे जे दोन बिंदूचं विश्लेषण आपण पाहिलं. या ठिकाणी दुसरा आणखीन E2 घ्या किंवा या ठिकाणी E4 घ्या, कोणताही बिंदू घ्या, E3 घ्या, E3 घ्या. तर कोणताही बिंदू घेतला तर त्याचं विश्लेषण आपल्याला त्या ठिकाणी करता. तर हे झालं सम उत्पत्ती वक्राचे आकृतीद्वारे आणि उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण. आता सम उत्पत्ती वक्राचे गुणधर्म आहेत, ती गुणधर्म आपण पाहूया. पहिला गुणधर्म आहे की सम उत्पत्ती वक्र असतो ऋणात्मक, म्हणजे वरून खाली येणारा. मग सम उत्पत्ती वक्र हे ऋणात्मक किंवा त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण अधोगामी स्वरूपाचे आहे. अधोगामी स्वरूपाचे असतात, म्हणजे उतरत येणारे असतात. आणि अधोगामी स्वरूपाचे असून कसे असतात, डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारे असतात. आणि याचे महत्त्वाचं कारण जे आहे तर घटत्या सीमांत तांत्रिक पर्यायतेचा दर हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणून मग समोत्पत्ती वक्र हे नेहमी कसे असतात, ऋणात्मक उताराचे असतात. आणि मग या ठिकाणी उत्पादनाच्या समान मात्रा उत्पादित करण्यासाठी एक उत्पादन घटक हा दुसऱ्या उत्पादन घटकामध्ये काय आहे, पर्यायित केला जातो. झालं. दुसरं वैशिष्ट्य बहिर्गोल असतात. आणि मग घटत्या सीमांत पर्यायता दरानुसार एक घटक दुसऱ्या घटकास पर्यायित केला जातो. आणि समउत्पत्ती वक्र हे उगम बिंदूशी बहिर्गोल असतात. तर एका घटकात वाढ केली तर दुसरा घटकात काय आहे, घट करता येते. आणि मग हे जे बहिर्गोल आहेत तर हे बहिर्गोल असतात. समउत्पत्ती वक्र असा कधी नसतो. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आपण जर समउत्पत्ती वक्र काढला तर समउत्पत्ती वक्र असा कधीही नसतो. त्याला आरंभ बिंदू म्हणतात तर या ठिकाणी हा झाला अंतर्गोल झाला. सर असा अंतर्गोल कधी नसतो, तो नेहमी असा बहिर्गोलच असतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आहे तिसरं गुणधर्म आहे की वरिष्ठ पातळीवरील समउत्पत्ती वक्र उत्पादनाची उच्च पातळी दर्शवतो. आणि मग वरिष्ठ पातळीवरील समउत्पत्ती वक्र हे कनिष्ठ पातळीवरील समउत्पत्ती वक्रापेक्षा अधिक उत्पादन दर्शवितात. कारण येथे दोन्ही आदानांचे अधिक प्रमाण हे वापरलेले असते. उदाहरणार्थ या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर हा जो उत्पादन वक्र आहे तर या उत्पादन वक्रापेक्षा U1 हा जो उत्पादन वक्र आहे तर या वक्राची उत्पादन पातळी नेहमी अधिक असते. म्हणजे आरंभ बिंदूपासून जितकं दूर जावं तितकं काय आहे, त्याची उत्पादन पातळी ही वाढत जाते. आता या ठिकाणी 100 आहे, या ठिकाणी 200 आहे, या ठिकाणी 300 होईल, या ठिकाणी 400 होईल. तर अशी आरंभ बिंदूपासून आपण जितकं दूर जाऊ तितकी समउत्पादन वक्राची जी उत्पादन पातळी आहे ती उच्च स्वरूपात. त्यानंतर चौथा गुणधर्म आहे की समउत्पत्ती वक्र दोन समउत्पत्ती वक्र एकमेकांना किंवा परस्परांना छेदत नाहीत किंवा स्पर्श देखील करत नाही. ते आपण ज्याला परस्परांना दोन समउत्पत्ती वक्र असतील तर ते परस्परांना छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत. आणि मग असे जर स्पर्श करत असतील
तर त्या ठिकाणी समउत्पत्ती वक्रापासून निघणारे जे निष्कर्ष असतात ते निष्कर्ष चुकीचे असतात। आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे समउत्पत्ती वक्र कधीही नसतो। काय आहे? समउत्पत्ती वक्र याप्रमाणे कधीही नसतात। आणि आकृतीत स उ व स1 उ1 हे दोन सम उत्पत्ती वक्र परस्परांना छेदत काय आहे? ई बिंदूत छेदलेले आहे, ई बिंदूत छेदलेले आहे। आणि ई बिंदू हा छेदनबिंदू असल्यामुळे तो दोन्ही वक्रावर येतो। याचा अर्थ स उ व स1 उ1 या दोन्ही समउत्पत्ती वक्रावरील उत्पादनाची पातळी ही समान राहील। प्रत्यक्षात मात्र काय असतं की स उ हा कनिष्ठ पातळीवरील समउत्पत्ती वक्र आहे आणि त्याची उत्पादनाची पातळीसुद्धा कनिष्ठ असते। आणि स1 उ1 हा वरिष्ठ पातळीवर उत्पादन वक्र आहे आणि त्याची उत्पादनाची पातळी नेहमी जास्त असते। त्यामुळे एकच बिंदू दोन वक्रावर राहू शकत नाही। आणि ई या बिंदूच्या ठिकाणी जो संयोग आहे तर त्या संयोगाच्या सहाय्याने एकाच वेळी वेगवेगळे उत्पादन परिमाण प्राप्त करणे हे शक्य नसतं। आणि म्हणून समउत्पत्ती वक्र जे आहेत तर या समउत्पत्ती वक्राचे दोन वेगवेगळे जे समउत्पत्ती वक्र असतात ते याप्रमाणे कधीही छेदत नाहीत, हे लक्षात ठेवायचं। नंतरचं गुणधर्म आहे की समउत्पत्ती वक्र कोणत्याही अक्षाला स्पर्श करत नाही। आता आपण जर समउत्पत्ती वक्र पाहिला तर समजा समउत्पत्ती वक्र आपण असा काढला तर कोणताही समउत्पत्ती वक्र वाय अक्षाला सुद्धा स्पर्श करत नाही आणि एक्स अक्षाला देखील स्पर्श करत नाही। म्हणजे या ठिकाणी जर स्पर्श केला तर याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी उत्पादन मिळवण्यासाठी फक्त श्रमाच्या मात्रा वापरलेल्या आहेत, भांडवलाच्या मात्रा काय आहे? वापरलेल्या नाही। आणि या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी वाय अक्षावर जर तो छेदत असेल तर या ठिकाणी फक्त भांडवलाच्या मात्रा वापरलेल्या आहेत आणि श्रमाच्या मात्रा ह्या वापरलेल्या नाहीत, असा त्याचा अर्थ होतो। मात्र प्रत्यक्ष व्यवहारात हे शक्य नसतं। कोणत्याही एका उत्पादन नाही। परस्परांतर नसतात, समांतर नसतात। आता या प्रत्येक समउत्पत्ती वक्रामध्ये काय आहे? अंतर सारखंच असेल असं नाही। मग समउत्पत्ती वक्रामधील अंतर हे कमी जास्त असू शकतं आणि प्रत्येक समउत्पत्ती वक्र हे परस्परांना समांतर असतोच असे नाही। आणि दोन्हीमधील जे अंतर आहे ते अंतर हे घटत्या सीमांत तांत्रिक पर्यायता दर ज्याला आपण MRTS असं म्हणतो, तर या MRTS वर हे अवलंबून असतं की यामधील अंतर कसं असेल। त्यानंतर सम उत्पत्ती वक्राचे गुणधर्म आहे की दोन समउत्पत्ती वक्राच्या दरम्यान अनेक वक्र असू शकतात। आणि मग या ठिकाणी आता स उ हा एक समउत्पत्ती वक्र आहे आणि स1 उ1 हा एक समउत्पत्ती वक्र आहे। तर या दोन समउत्पत्ती वक्राच्या दरम्यान अनेक समउत्पत्ती वक्र असू शकतात, त्याला काही बंधन नाही। नंतरचं एक शेवटचं वैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे की समउत्पत्ती वक्राचा आकार हा सीमारेषांनी मर्यादित केलेला असतो। आणि मग समउत्पत्ती वक्र ब ही एक सीमारेषा आहे, तुटक रेषेने दर्शवलेली, आणि दुसरी आहे क। तर या दोन सीमारेषा आहेत आणि समउत्पत्ती वक्राचा आकार या दोन सीमारेषामध्ये अंडाकृती असतो, अंडाकृती प्रदेशात असतो। आणि सीमारेषेच्या बाहेरील आदानांचा संयोग हे अमितव्ययी असतात, म्हणजे उद्योजकाला काय आहे ते नुकसान देणारे असतात, लाभदायी नसतात, तर ते कसे असतात? नुकसान देणारे असतात। आणि म्हणून मग उद्योजक या दोन सीमारेषेच्या बाहेरील जो काही संयोग असेल तर तो संयोग पसंत करत नाहीत। मग संयोग कोणता पसंत करतात? तर आणि क या दोन रेषेच्या मध्ये जो भाग आहे, सीमा ज्या
जे वक्राचा भाग आहे तर त्या ठिकाणी ते संयोग पसंत करतात. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे वरील समउत्पत्ती वक्राचे आपण काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म अभ्यासले आणि समउत्पत्ती वक्र हा उद्योजकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. उद्योजकाला समउत्पत्ती वक्रावरून विशिष्ट उत्पादन घेण्यासाठी उत्पादनाचे किती घटक वापरावे लागतील याची कल्पना येत असते. आता यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न आपण गृहपाठासाठी त्याची होमवर्क म्हणून त्याचा आपण अभ्यास करावा. प्रश्न आहे समउत्पत्ती वक्र म्हणजे काय? समउत्पत्ती, आता या ठिकाणी सुद्धा वक्र, तर समउत्पत्ती वक्र जो आहे तर समउत्पत्ती वक्र म्हणजे काय आणि समउत्पत्ती वक्राचे गुणधर्म सांगा. आणि मागील व्हिडिओ लेक्चरची या ठिकाणी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही निळ्या अक्षरावर जर क्लिक केलं तर तुम्हाला मागील व्हिडिओसुद्धा पाहता येईल. यामध्ये काही अडचणी आल्या, काही समस्या असतील तर त्या समस्या आपण क्लासरूम, यूट्यूब या दोन्हीच्या कमेंट बॉक्समध्ये त्या समस्या आपण नोंदवू शकता. त्या स्वतः माझ्या पद्धतीने केला जाईल.